आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून याचे गंभीर परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झाला आहे। कांदा, केळी, कलिंगड, डाळिंब यांची निर्यात आधीच बंद झाल्याने साधारण 2000 कोटींचा माल जहाजातून पुन्हा स्थानिक बाजारपेठेत आणून विकण्याची पाळी आली आहे। यात आता कोकणचा राजा हापूस आंब्याची देखील भर पडण्याची शक्यता आहे। कोकणचं अर्थचक्र याच आंब्यावर चालतं। आंब्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो। सध्या मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी 30% माल हा दुबई, बहरीन, कतार, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या आखाती देशांमध्ये जातो। उर्वरित 10% निर्यात इतर देशांमध्ये होते। सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्यांच्या दररोज 60 ते 70 पेट्यांची आवक होत असून 5 ते 7 डझनच्या पेटीला 6 ते 12 हजार रुपये इतका चांगला दर मिळत आहे। मात्र 25 मार्च नंतर आवक वाढण्याची शक्यता असून त्याच काळात युद्ध सुरू राहिल्यास निर्यात होणारा माल स्थानिक बाजारपेठेतच अडकून पडेल। परिणामी बाजारात आंब्यांची उपलब्धता वाढून दरांवर दबाव येण्याची शक्यता आहे। भारतातून दरवर्षी एकूण 29,000 मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली जाते। यामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा 5,500 मेट्रिक टन असून त्यापैकी 2,500 मेट्रिक टन आंबा एकट्या कोकणातील आहे। तज्ज्ञांच्या मते जर बाजारपेठेत 1 लाखापेक्षा जास्त पेट्यांची आवक झाली तर दर कोसळण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत युद्धाचा कालावधी किती लांबतो यावरच हापूसच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे नाशिक, जळगाव, कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या पाठोपाठ कोकणातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।